ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की सायली ही अर्जुनला म्हणत असते, अहो मी महिपतचा जेवढा विचार करते ना तेवढं मला काही कळतच नाही आहे. नाही म्हणजे बघा ना, महिपतसारखा माणूस ज्याचं त्याच्या मुलीवर प्रचंड प्रेम आहे, ज्याने त्याच्या मुलीसाठी आमच्या आश्रमावरती एवढं लक्ष ठेवलं आणि जेव्हा त्याची मुलगी मेली तेव्हा मात्र त्याने काहीच नाही केलं, हे कसं म्हणजे शक्य आहे ना? बघा ना, मला तर त्याचं काही कधी कळतच नाही. त्याबरोबर मग पुढे आता अर्जुनसुद्धा या गोष्टीचा विचार करू लागतो की हां, म्हणजे सायली जे म्हणते ते बरोबर आहे. पुढे सायली म्हणत असते, बघा ना, म्हणजे जेव्हा साक्षी हिला जेलमधून वाचवायचं होतं तेव्हासुद्धा महिपतने केवढे प्रयत्न केले होते आणि नंतर आता जेव्हा साक्षी मेली तेव्हा मात्र महिपत एवढा शांत राहिला. म्हणजे पटत नाही हो हे मनाला. उलट तो माझ्या मागे लागला, त्याने माझ्यासाठी माझे खोटे आईबाबा पाठवले, हे सगळं तो का करत राहिला? त्याने त्या बाईला कसं सोडलं जिच्याबरोबर साक्षीची मारामारी झाली आणि साक्षीचा जीव गेला? त्यावर मग आता अर्जुन म्हणत असतो, हो ग बायको, तू जे बोलतेस ना ते सगळं अगदी बरोबर आहे. त्यावर सायली म्हणते, मग तोच तर मला प्रश्न पडतोय की हे असं झालं कसं? त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो की आता सध्या तरी आपण या गोष्टीचा विचार करतोय, पण आपण जास्त विचार करायला नको. आत्ता प्रत्येक वेळी तो आपल्या जाळ्यात फसणार हेच सत्य आहे आणि तू एवढंच फक्त लक्षात ठेव. सायली म्हणते, हो, पण तरीसुद्धा राहून राहून सतत माझ्या मनाला हा प्रश्न खात होता आणि म्हणून शेवटी मी तुम्हाला विचारूनच टाकला. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही, काळजी करू नको, होईल सगळं व्यवस्थित, आपण सगळ्याच्या शेवटापर्यंत नक्की पोहोचू. सायली म्हणते, हो, पण मी काय म्हणत होते मला ना. त्यावर अर्जुन म्हणतो, हे बघ, आता तू त्या महिपतचा फार इतका विचार करू नकोस. तू जितका जास्त विचार करशील तितका जास्त तुला त्रास होईल आणि माझी अजिबात इच्छा नाही आहे की महिपतसारख्या माणसाचा विचार करून तू स्वतःला त्रास करून घ्यावा. सायली म्हणते, विचारांनी ना डोकं अगदी भांडावून गेलं आहे माझं. त्यावर अर्जुन म्हणतो, मग यावर एकच उत्तम पर्याय आहे आणि तो म्हणजे माझ्या हातची तेल मालिश. मी तुला मस्त तेल मालिश करून देतो बायको, मग बघ तुला कसं भारी वाटेल ते. त्यावर सायली ही हसते आणि अर्जुनकडे बघते. त्यावर अर्जुन लगेचच सायलीला म्हणतो, आहा बायको, ही स्माईल, खरंच असं वाटतं ना ही स्माईल बघितली की. त्याबरोबर दुसरीकडे आता आपण पाहतो की सचिन यालासुद्धा साक्षीने मिठी मारलेली असते आणि ती आता सचिनला म्हणत असते, सचिन, तुला माहिती आहे का, तू मला सोडून गेला होतास तर मला तुझी किती काळजी वाटत होती, मला किती आठवण येत होती तुझी. तू कसा काय असा निघून गेलास मंदिरातून? त्या दिवशी जो तू निघून गेलास तो तुझा परत पत्त्या नाही, तू फोन नाही करत, मेसेज नाही करत, काय चालतं काय तुझं असं? तू का असा वागतोस सचिन? मला काही कळत नाही आहे तुझं. काय एवढं महत्त्वाचं काम होतं तुझं की जे तू मला सांगूही शकत नव्हता, जेथून तू माझ्याशी बोलूही शकत नव्हतास? कुठे गेला होतास? एवढं काय काम होतं तुझं? काही चंद्रावर गेला होतास का? सचिन, बोल ना, मी तुझ्याशी बोलते. त्यावर मग आता सचिन म्हणतो, सॅम, अगं तेच तर सांगतोय तुला, माझे वर्किंग आवर्स US वर्किंग आवर्सनुसार आहेत ना, मग मला त्याच हिशोबाने काम करावं लागतं आणि मी तुला सांगितलं होतं ना की टेक्निकल इश्यू आहे, त्यामुळे मला जावं लागतं आहे दिल्लीला तो इश्यू सॉल्व करायचा होता. त्यावर ती म्हणते, नाही कळत मला तुझे हे असे वेडेवाकडे वर्किंग आवर, नाही कळत मला हे सगळं. त्याबरोबर सचिन म्हणतो, बरं, सॉरी, अगं तू एवढी वीक असशील असं वाटलं नव्हतं मला. त्यावर ती म्हणते, तुझ्यामुळे झाली, मी तुझ्यामुळे वीक झाली आहे सचिन, कळतं आहे का तुला, तुझ्यामुळे. त्याबरोबर सचिन म्हणतो, बरं, सॉरी सॅम, अगं मी तुझा राग घालवण्यासाठीच तर इथपर्यंत आलो आहे ना, सॉरी. त्याबरोबर ती म्हणायला लागते की सचिन, पुन्हा असं अजिबात वागायचं नाही आहे. त्याबरोबर सचिन म्हणतो, नाही वागणार, खरंच नाही वागणार. आता सॉरी, आता तरी अग्री कर माझं सॉरी. तर दुसरीकडे आता सायली म्हणत असते, अहो तुम्ही एक गोष्ट नोटीस केलीत का, आता आपण महिपतला शेवटचा आणि मोठा धक्का देणार आहोत. जर त्यावेळी त्याने सगळ्यात जास्त ज्या व्यक्तीचं नुकसान केलं आहे ती व्यक्ती त्याला तिथे दिसली ना, तर तो सगळ्यात जास्त हादरून जाईल. त्यावर अर्जुन म्हणतो, म्हणजे प्रतिमात्या? त्यावर सायली म्हणते, हो, अर्थात जर महिपतने तिथे प्रतिमात्यांना पाहिलं ना तर महिपत हा खूप घाबरून जाईल, कारण महिपतने प्रतिमा आत्यांचं सगळ्यात जास्त नुकसान केले आणि जर त्याला त्या ठिकाणी प्रतिमा आत्याच दिसल्या ना
तर मग तर काही बघायला नको त्याची परिस्थिती किती बघण्यासारखी होईल ते. त्यावर आता अर्जुनसुद्धा ह्या गोष्टीवरती विचार करतो. सायली जे बोलते ते जरा त्यालासुद्धा पटतं. मग आता अर्जुन हा विचार करू लागतो की आपल्याला काय करता येईल बरं या गोष्टीसाठी. तर सायली पुढे अर्जुनला सांगत असते, बघा ना, म्हणजे नक्की काय घडलं हे फक्त आपल्या महिपतलाच माहिती आहे. कारण जेव्हा रविराज काकांचा आणि प्रतिमा आत्यांचा अपघात झाला तेव्हा रविराज काका हे काही वेळासाठी बेशुद्ध होऊन गेले. त्यामुळे तिकडे काय घडलं हे रविराज काकांना माहिती नाही आहे. आणि आपल्याला नंतर कळलं की तन्वी म्हणजेच प्रिया हिला मधुभाऊंनी त्यांच्या आश्रमात नेलं. मग पुढे प्रतिमा आत्यांचं काय झालं ही गोष्ट फक्त प्रतिमा आत्यांना सुद्धा आठवत नाही आहे, ती महिपतलाच माहिती असणार. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतोय की इथे आता साक्षी ही म्हणत असते, सचिन तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत, तू हवायस मला माझ्या आयुष्यात, तू हवायस, तुला कळतंय का. त्याबरोबर सचिन म्हणतो, हो ग सॅम हो, मी आता अख्खा दिवस आज तुझ्याबरोबर राहणार आणि तुझा राग घालवणार बस. त्यावर ती म्हणते, पुन्हा जर असं वागलास ना तर मी जीव घेईना तुझं सचिन. त्याबरोबर सचिन म्हणतो, अगं त्यासाठी मग तुला माझा गळा दाबण्याची काय गरज आहे, ते तर तू तुझ्या नजरेने सुद्धा करू शकतेस. फक्त एक नजर, तुझी एक नजर माझा अख्खाच्या अख्खा जीव घेऊ शकते सॅम, कळतंय का तुला. तू फक्त माझ्याकडे बघत राहा आणि तेव्हाच माझा जीव जाईल. त्याबरोबर ती लगेच म्हणते, सचिन तू उगाच आता मला गोड बोलू नकोस. सचिन म्हणतो, सॅम अगं खरंच सॉरी ना, माझं काम महत्त्वाचं होतं म्हणून मी तिकडे गेलो होतो. बरोबर इकडे साक्षी त्याला म्हणते, अरे हो मी कुठे नाही म्हणते, कामं महत्त्वाची असतातच, पण कामं इतकी महत्त्वाची असतात का, रिलेशनपेक्षाही कामं महत्त्वाची आहेत का सचिन. त्यावर सचिन सांगतो की हो सॅम, अगं काम हे महत्त्वाचं असतंच ना, आणि काम तर केलंच पाहिजे ना. बरं आत्ता मी अख्खा दिवस तुझ्याबरोबर घालवेन, मग तर झालं. इतक्यात आता सचिनच्या फोनवरती अस्मिताचा फोन आलेला असतो. पण सचिन आता अस्मिताचा फोन उचलत नाही आणि तो आता साक्षीला म्हणतो, आज मी ऑफिसचे कुठलेही फोन उचलणार नाही, कारण आजचा माझा सगळा वेळ सॅम फक्त तुझा आणि तुझा आहे आणि तुझ्यासाठी आहे. तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन हे दोघंजणं नाश्ता करायला आलेले असतात. तर सायली आणि अर्जुन हे कुजबुजत बोलत असतात. अर्जुन म्हणत असतो, बायको तू जी आयडिया दिली आहेस ना ती मला तर एकदम अमेझिंग वाटते, आपण सिनियरबरोबरसुद्धा बोलून बघूया, मे बी त्यालासुद्धा ही आयडिया आवडेल. त्यावर सायली म्हणते, हो रविराज काकांबरोबर तर बोलावंच लागेल, कारण शेवटी ते जे बोलतील तसंच होईल. प्रतिमा आत्यांच्या बाबतीत ते जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य करावाच लागणार आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, हो पण डोंट वरी, सिनियरसुद्धा आपल्याला नक्की सपोर्टच करेल, कारण त्याचीसुद्धा हीच इच्छा आहे की सगळं व्यवस्थित आपल्यासमोर यावं. इतक्यात त्या ठिकाणी अस्मिता आलेली असते. विमल अस्मिताला विचारते, मी तुम्हाला नाश्ता देऊ का विमल अस्मिताताई. त्यावर अस्मिता म्हणते, अगं नाही नको, थांब मी जरा वेळेने नाश्ता खाईन, आणि मला ना मॉमकडून माझं एक पुस्तक आहे ते घ्यायचं होतं मॉम, ए मॉम. त्याबरोबर मग आता सायली आणि विमल ह्या आता अस्मिताला सांगतात की आज आई घरात नाही आहेत, त्या पुण्याला गेल्या आहेत, आपल्या आश्रमामध्ये आज बक्षीस समारंभाचा वाटप आहे, त्यामुळे मग बक्षीस समारंभ आईच्या हस्तूनच पार पाडायचा आहे, म्हणून पूर्ण आजीने आईला बोलवून घेतलं आहे. त्याबरोबर आता इकडे अस्मिता म्हणायला लागते की घरात याचा अर्थ कोणीच नाही, एवढ्या मोठ्या घरात फक्त मी आणि विमल, हे बरं आहे, म्हणजे आता मॉमसुद्धा घरात नाही आणि तुम्ही दोघंसुद्धा आता नेहमीसारखे घराबाहेर लवकर पडणार, मग घरात शेवटी मी आणि विमल आम्ही दोघीच राहणार. एवढ्या मोठ्या घरात मीच एकटी, तिथे सचिनचे आईबाबासुद्धा नाही आहेत, म्हणून मी इकडे आले होते राहायला. त्याबरोबर मग सायली म्हणते, विमल अस्मिताताई मी संध्याकाळी लवकर येईन हवं तर. त्याबरोबर अस्मिता म्हणते, नाही नको, काही गरज नाही आहे लवकर वगैरे येण्याची, तू तुझं काम सगळं संपव आणि मगच ये, उगाच माझ्यामुळे कोणाचं काम अडायला नको. माझं काय, मी राहीन एकटी, मला पाणीपुरी खायची एवढी इच्छा होत होती, पण आता दोघीच जणी आम्ही कुठे जाणार ना पाणीपुरी खायला, जाऊ दे, नाही खाणार मी पाणीपुरी, राहू दे आता काय. त्याबरोबर सायली म्हणत असते, विमलताई अहो खरंच सॉरी, पण खरंच मी संध्याकाळी येईन ना लवकर. त्यावर आता ती म्हणते, नाही या नको, तू संध्याकाळी तुझी कामं वगैरे अर्धवट ठेवून काही लवकर वगैरे येऊ नकोस, मी आहे, विमल आहे, आम्ही दोघीजणी राहू.
त्याबरोबर आता लगेचच इकडे सायली म्हणते, तुम्ही चिडताय का हो अस्मिताई, तुम्हाला वाईट वाटतंय, राग येतोय ना माझा? त्यावरती म्हणते, नाही ग, तू जा ग आता, तू जा, तू खरंच जा, नाहीतर आता मी खरंच रागवे ना. त्याबरोबर मग लगेच अर्जुन म्हणतो, बरं बरं, नको 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 अस्मिताई, तू रागवू नको, त्यापेक्षा मी माझ्या बायकोला इकडनं घेऊन जातो. काय बायको, तू चल. त्याबरोबर मग आता सायली म्हणते, अस्मिताताई सॉरी. त्यावर अस्मिता म्हणते, काही नाही ग, जा, कामं महत्त्वाची आहेत, तू जा. त्याबरोबर मग सायली आणि अर्जुन तिकडनं बाहेर पडतात. तर इकडे प्रिया म्हणते, काही फ्रॉड केस वगैरेवरती ही सायली या अर्जुनची मदत करत नाही आहे, उलट हे दोघं मिळूनच काहीतरी मोठा फ्रॉड घडवत आहेत. मला खात्री आहे की हे दोघंच काहीतरी कान उपसतायत, पण नक्की काय करतायत हे कळायला मार्ग नाही आहे. तर आता सायली आणि अर्जुन हे बाहेर आलेले असतात. तर आता सायली ही अस्मिताचाच विचार करत असते. अर्जुन तिला म्हणतोस, बायको कसला एवढा गहन विचार करतेस? त्यावर सायली म्हणते, अहो मी विचार कसला करणार, मी अस्मिताताईंचाच विचार करते. म्हणजे बघा ना, सध्या घरात आईसुद्धा नाही आहेत आणि मीसुद्धा असं सतत कामानिमित्त तुमच्याबरोबर बाहेर असायला लागली. घरात त्या महिपतमुळे, नालायकामुळे माझं लक्षच उरलेलं नाही आहे. या सगळ्या वेळी ह्या अस्मिताताईंना एकटं वाटू शकतं हा विचार माझ्या मनात यायला हवा होता. नाही म्हणजे सध्या अस्मिताताईंना सगळ्यात जास्त गरज आहे ना आपली. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, अगं डोंट वरी, अस्मिताताईचा विचार तू एवढा फारही करू नकोस. अगं अस्मिताताई प्रेग्नंट असण्याआधीपासूनच अस्मिताताईचा स्वभाव हा असाच आहे, त्यामुळे तू फार विचार करू नको. त्यावर सायली म्हणते, तुम्ही कसं बोलताय हो असं? तुमच्या बहिणीबद्दल एकतर तुम्ही अजिबात विचार करत नाही आहात, उलट जर मी विचार करते, त्यांची काळजी करते, तर तुम्ही मलासुद्धा सांगा की तिच्याबद्दल विचार करू नको, तिची काळजी करू नको म्हणून. त्यावर अर्जुन म्हणतो, हो हो बायको, हो, एक काम कर, मोठा श्वास घे, मला नेहमी सांगतेस ना दीर्घ श्वास घे, दीर्घ श्वास घे. त्यावर सायली घेते. अर्जुन म्हणतो, तू आता जे सांगशील की नाही ते आपण अस्मिताताईसाठी करूया. बोल, काय इच्छा आहे तुझी, काय करायचं आपण? मग सायली अर्जुनला सांगत असते की आपण एक काम करूया, आज आपण घरी जरा लवकर येऊया आणि मग लवकर आल्यावर ना मी माझ्या स्वतःच्या हातांनी अस्मिताताईंना आवडते म्हणून पाणीपुरी बनवेन आणि त्यांना एकटं एकटं वाटतंय ना, मग आपण एक काम करू, आपण आज चैतन्य भाऊजी, प्रतिमा आत्या, रविराज काका या सगळ्यांनासुद्धा बोलू, पाणीपुरीचा बेत करू आणि फक्त पाणीपुरी नाही तर आपण पाणीपुरीबरोबर अस्मिताताईंना जे जे आवडतं ना ते सगळं करू. अहो आता सध्या सचिन भाऊजीसुद्धा इथे नाही आहेत, त्यामुळे अस्मिताताईंची सगळी जबाबदारी आपल्यावरच आहे ना. अस्मिताताईंना एकटं वाटणार नाही याची काळजी आपणच घ्यायला हवी ना. आणि जर आता त्यांना एकटं वाटतंय तर आपल्याला काहीतरी करावंही लागेल. त्यावर अर्जुन म्हणतो, वा वा बायको, ही एकदम बेस्ट आयडिया आहे. ठीक आहे, तू म्हणशील तसं आपण सगळं करू, पण आता आपण निघूया. आपल्याला तिकडे जाऊन सिनियरबरोबर अजून बोलायचं आहे, सिनियरला आपल्याला आपला सगळा प्लॅन समजावून सांगायचा आहे. त्यावर सायली म्हणते, हो निघूया चला. त्यानंतर मग सायली म्हणते की तुम्ही एक काम करा, तुम्ही चैतन्य भाऊजींना फोन करा आणि सचिन भाऊजींनासुद्धा आपण विचारूया की त्यांना एक दिवसासाठी यायला जमेल का. नाही म्हणजे जर सचिन भाऊजीसुद्धा या आपल्या प्लॅनचा भाग असतील तर मग अस्मिताताई अजूनच जास्त खुश होऊन जातील, असं सायली अर्जुनला म्हणते. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मी एकदा सचिनला कॉल करेन, बघतो त्याच्याशी बोलून, जर त्याला जमत असेल तर तो सुद्धा नक्की येईलच त्याच्या बायकोसाठी. त्यानंतर मग सायली म्हणते, चला, म्हणजे आज अस्मिताताईंना जे एकटं एकटं वाटतंय ते पुन्हा कधी वाटायला नको. तर दुसरीकडे प्रिया ही आता घाईघाईने तिची पर्स शोधत असते. तिला आता सायली आणि अर्जुन यांच्या मागे जायचं असतं, पण इतक्यात तिच्या मागून अश्विन येतो आणि अश्विनच्या हातात कॉफी मग असतो आणि अश्विनची धडक प्रियाला लागते. प्रियाच्या आच्या धक्क्याने आता कॉफी सांडते. आता अश्विन म्हणतो, तन्वी अगं तू कुठे बघतीयस? त्यावर ती म्हणायला लागते, अश्विन अरे मला काय मागे डोळे आहेत का, मला काय माहिती की तू असा मागून चालत येतोयस ते. त्याबरोबर अश्विन म्हणत असतो की तन्वी मी व्यवस्थित सरळच येत होतो, तुझंच लक्ष नव्हतं, तूच चुकीची मागे फिरत होतीस. त्यावर ती म्हणते, अश्विन आता या गोष्टीवर आपण वाद घालायचा आहे का, इतक्या फालतू गोष्टीवर? त्यावर अश्विन म्हणतो, ही गोष्ट माझ्यासाठी फालतू नाही आहे, कारण ही कॉफी मी स्वतः बनवली होती. तुला तर स्वयंपाकघरामध्ये जाणंसुद्धा फालतू वाटत असेल हो ना तन्वी, तू करतेस का माझ्यासाठी कधी कॉफी वगैरे काही नाही ना? मग हे मी स्वतःच्या कष्टांनी केलं होतं, त्यामुळे फालतू नाही आहे ही कॉफी, कळलं तुला? त्यावर ती म्हणत असते, अश्विन आता तू माझ्याबरोबर या कॉफीवरून भांडण
भांडत बसणार आहेस का, वाद घालणार आहेस का? त्यावर अश्विन म्हणतो, ते सगळं सोड, तू मला एक गोष्ट सांग, तू एवढ्या घाईघाईने कुठे चालली आहेस? त्यावर ती म्हणते, हे मी तुला का सांगू अश्विन? त्यावर अश्विन म्हणतो, का सांगू म्हणजे? तन्वी, मी तुझा नवरा आहे. त्याबरोबर ती म्हणते, हो, पण म्हणून सगळं तुला सांगायलाच हवं असं काही होत नाही ना अश्विन? त्याबरोबर अश्विन म्हणतो, तन्वी, तू मला सांगून बाहेर जायला हवंस, हे एवढं सोपं आहे. आणि मी तुला साधा प्रश्न विचारला आहे की तू कुठे चालली आहेस, पण आता ती काहीच सांगत नसते. ती म्हणते, हे बघ अश्विन, मला उशीर होतोय, आपण आल्यावर बोलूया, पण आता मी जाते. आणि हो, ही जी कॉफी सांडली ती तू विमलताईंना साफ करून घ्यायला सांग. चल, मी निघते. आणि मग ती आता तिकडनं निघून बाहेर आलेली असते. आता बाहेर ती येईपर्यंत सायली आणि अर्जुन दोघंही तिकडनं निघून गेलेले असतात. सायली आणि अर्जुन निघून गेल्यामुळे प्रियाचा सगळा मूड जातो. प्रिया म्हणते, अरे यार, हे सायली आणि अर्जुन आता कुठे गेले? बरोबर, शिट, या अश्विनने मांजरासारखं आडवं येऊन मला थांबवलं ना, म्हणून सायली आणि अर्जुन माझ्या हातातनं निसटले. आता हे दोघंजणं नेमके कुठे गेलेत हे मला कसं कळणार? आता मी कसं शोधून काढू, काय करू? ह्या सगळ्या विचारांमध्ये प्रिया आता मग्न झालेली असते आणि तिला काही सुचत नसतं की नेमके आता सायली आणि अर्जुन हे दोघंजणं गेले तरी कुठे असणार. ती विचार करत असते. पण इकडे सायली आणि अर्जुन हे दोघंही आलेले असतात रविराज काका आणि प्रतिमा आत्याच्या घरी. आणि आता अर्जुन रविराज काकांना सगळा प्लॅन समजावून सांगतो. रविराज काकांना प्लॅन पटतो सुद्धा. अर्जुन म्हणतो, पण सिनियर, यामध्ये आपल्याला ना पोलिसांची सुद्धा मदत लागेल. त्यावर रविराज काका म्हणतात, ठीक आहे, आपण घेऊया पोलिसांची मदत. एक काम कर, तू इन्स्पेक्टर सावंतांबरोबर जरा आधी बोलून घे. नाही, आपण एक कामच करू, नाही तर आपण दोघं सोबत जाऊ त्यांच्याकडे, म्हणजे आपल्याला सर्व व्यवस्थित त्यांना सांगता येईल. त्यावर अर्जुन म्हणतो, ओके सिनियर. त्यावर आता अर्जुन म्हणतो, आपण आणखीन एक गोष्ट करू, पोलिसांना जरा लांब थांबायला सांगू किंवा जरा उशिरा यायला सांगू. नाही म्हणजे काय होईल ना, जर पोलीस लवकर तिथे येऊन थांबले तर मग मात्र महिपतला शंका येईल. इतक्यात त्या ठिकाणी आता लगेचच सायली म्हणते, बरं मग आता सगळं ठरलं आहे तर मी सुद्धा निघू का? इतक्यात त्या ठिकाणी प्रतिमा आत्या येते. सायली म्हणते, प्रतिमा आत्या, चला आता निघते. त्यावर प्रतिमा आत्या, काय गं, एवढ्या लवकर आज निघालीस असं सायलीला विचारते. त्यावर सायली सांगते, हो, अहो घरी अस्मिताताई एकटे आहेत ना. त्याबरोबर आता लगेचच सायली म्हणते, मग आज तुम्ही सुद्धा याल ना? त्याबरोबर आता लगेचच सगळे विचारतात, पण कशासाठी? त्यावर अर्जुन म्हणतो, अस्मिताताईला एकटं वाटतंय ना, म्हणून माझ्या बायकोने घरी पार्टी प्लॅन केली आहे. त्यावर सायलीला लगेचच प्रतिमा आत्या म्हणते, अगं सायली, मग मी तुझ्याबरोबर आत्ता येते, तशीही तुला कामाला मदत लागेल की माझी? होईल तेवढीच. त्यावर सायली म्हणते, अहो नाही प्रतिमा आत्या, तुम्ही आत्ता नका येऊ माझ्याबरोबर. जर तुम्ही आत्ता आलात तर अस्मिताताईंना शंका येईल ना, म्हणून तुम्ही संध्याकाळी अचानक या, अस्मिताताई खूप खुश होऊन जातील. अहो, तुम्ही चैतन्य भाऊजींना फोन केलात का? त्यावर अर्जुन म्हणतो, हा काय, करतच होतो, लगेच करतोय. त्यावर सायली म्हणते, मी सांगितल्यावर ना, राहू द्या, मी माझं करेन. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, ओके, हॅज यू विश. त्यानंतर मग सायली तिकडनं निघते आणि जाते. तर अर्जुन आणि रविराज काका हे आता इकडे इन्स्पेक्टर सावंत यांना भेटण्यासाठी आलेले असतात आणि आता ते इन्स्पेक्टर सावंत यांच्याबरोबर बोलत असतात. इन्स्पेक्टर सावंतसुद्धा त्या दोघांना सांगत असतात की महिपतने आजपर्यंत बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत, पण महिपत हा सापडत पात्र कशात नाही, तो सगळ्यातून अगदी व्यवस्थित बाहेर पडतो. जर तुम्हाला आलेली शंका खरी असेल तर आपण एवढी रिस्क तर नक्कीच घेऊ शकतो. त्यावर अर्जुन हा त्यांना आणखीन कशी मदत पोलिसांची होऊ शकते हे सगळं सांगतो. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, ठीक आहे, पोलीस खात्यातून तुम्हाला जितकी शक्य होईल तितकी मदत मी नक्की करेन. त्यावर अर्जुन म्हणतो, पण आणखीन एक रिक्वेस्ट, जर पोलीस तिकडे जरा लांब थांबले तर बरं होईल. नाही म्हणजे महिपतला शंका येता कामा नये, कारण जर त्याला थोडी जरी शंका आली ना तरी आपला हा सगळा प्लॅन पाण्यात जाईल. त्याबरोबर इन्स्पेक्टर, हो, काळजी करू नका, त्याचीसुद्धा आपण काळजी घेऊ असं सांगतात. तर इकडे रविराज काकांना सायली आणि अर्जुन हे समजावून सांगतात की प्रतिमा आत्याने तिथे असणं केवढं गरजेचं आहे. पण रविराज काका म्हणतात की नाही,
प्रतिमाच्या बाबतीत मी कोणतीही रिस्क घेऊ शकत नाही. मी महिपतसमोर प्रतिमाला एकटीला नाही पाठवू शकत. त्याबरोबर मग मात्र आता सायली आणि अर्जुन गप्प बसतात, कारण गप्प बसण्यावाचून सायली आणि अर्जुन ह्या दोघांकडेही काही पर्याय नसतो. शेवटी रविराज काका प्रतिमा आत्यांसाठी जो निर्णय घेतील तो योग्यच असं ते दोघंही म्हणतात आणि गप्प राहणं पसंत करतात. त्यानंतर मग आता शेवटी प्रतिमा आत्यांनीच पुढाकार घ्यायचा ठरवलेला असतो. मग प्रतिमा आत्या आता रविराज काकांना म्हणत असतात, अहो असं काय करताय, आता पर्याय दोनच आहेत. एक तर मी माझ्या भूतकाळाला घाबरून गप्प बसणं, किंवा मग आता मी माझ्या भूतकाळाला सामोरं जाणं. आता मी तर ठरवलंय मन घट्ट करून भूतकाळाला सामोरं जायचं. फक्त आता तुमच्या परवानगीची गरज आहे. द्याल ना मला परवानगी रविराज, द्याल ना? त्याबरोबर रविराज काका अगं प्रतिमा पण एवढंच बोलतात आणि गप्प राहतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.